वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवाश्च श्रीरूपा साग्रजाता सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्विताश्च ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरवे गौरचन्द्राय राधिकाय तदालये कृष्णाय कृष्णभक्ताय तद्भक्ताय नमो नमः। नमो विष्णुपादाय गौराङ्गप्रेष्ठरूपिणे श्रीभक्तिविबुधाय वै बोधाय निखिलामिने नमो भक्ति प्रमोद श्रीपुरीप्रेष्ठस्वरूपिणे तद्भिन्नप्रकाशाय करुणामूर्तये नमः। कृष्णभक्तिगुणाख्याने तन्महत्त्वप्रचारिणे सदा सन्निष्ठरूपाय गुरवे प्रभवे नमः। प्रभुपादरतिश्चैव श्रीगुरुप्रेमसेविने विश्वे गौरमनोभीष्टं हरेर्नाम प्रचारिणे नौमि बोधायनं देवं कृष्णशक्तिस्वरूपकं प्रभुपादा प्रियकान्त श्रीगुरुप्रेष्ठसेवकं नमो विष्णुपादाय गौरप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति श्रीमद्भक्तिप्रमोदाय पुरीतस्वामिनामिने दिव्यज्ञानपदात्रे च प्रभवे जन्मजन्मनि ज्ञानवैराग्यदेहाय शास्त्रसिद्धान्तसंविधिने पतितानां समुद्धाय यतिवेशधराय वै प्रचाराचार्यकार्ये च जागरूकाय सर्वदा यथोदवस्या कुमारा भगवदर्चने रतिः वैष्णवानां सर्वकृत्ते दक्षता परमा तथा नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती नामिने श्रीवासभारवी देवी चरिताय कृपाब्धये कृष्णसम्बन्धविज्ञान गायिने प्रभवे नमः। माधुरोज्ज्वलप्रेमाढ्य श्रीरूपानुगभक्तिद श्रीगौरकरुणाशक्ति विग्रहाय नमस्तुते। नमस्ते गौरवाणी श्रीमूर्तये दीनतारिणे रूपानुगविरुद्ध अपसिद्धान्तध्वान्तहारिणे भज श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा। हात आकाशात उंच करा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सर्वप्रथम माझे प्रिय गुरुदेव श्री गोपीनाथ गवडिया मठचे आचार्य ओम विष्णुपाद अष्टोत्तर श्री श्रीमद भक्ती विभूत बोधायन गोस्वामी महाराज यांच्या चरणी वंदन अर्पण करतो।
तत्पश्चात परम गुरुदेव नित्य लीला प्रविष्ट विष्णू पवार अष्टोत्तर श्री श्रीमद भक्ती प्रमोद पुरी गोस्वामी ठाकूर यांच्या चरणी वंदन करतो आणि समस्त गौडीय वैष्णव आचार्यांचे प्रतिष्ठाताचार्य नित्यलीला प्रविष्ट विष्णुपाद श्री श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद यांच्या चरणी वंदन अर्पण करतो आणि त्यांची कृपा प्रार्थना करतो आणि तत्पश्चात विशेष करून संत परिवारांच्या चरणी वंदन अर्पण करतो जे मुरलीधरजींचे फार मोठे सेवक आहेत आणि तुम्हा सगळ्या भक्तांच्या चरणी वंदन करून तुमच्या सगळ्यांची सेवा प्रारंभ करतो. हरे कृष्ण. सगळे इतके विखुरलेले आहेत की मी कुठे बघावं मला समजत नाही. सगळे पुढे पुढे या. शास्त्र असं सांगतं की ज्याही वेळेस आपल्याला काही करायचं असतं त्यावेळेस आपण मागे राहायचं असतं आणि ज्यावेळेस आपल्याला काही मिळणार असतं त्यावेळेस आधी आधी पुढे जायचं असतं. बरोबर की नाही? सो आज आपण इथे सगळेजण एकत्र आलेलो आहे ते शरद पौर्णिमा सेलिब्रेट करण्यासाठी. शरद पौर्णिमेचं महत्त्व कोणाला माहिती आहे का? कोणी सांगू शकेल? असं काही समजू नका की मी तुमच्यापेक्षा वेगळं आहे. हे प्रभूजींनी उगाचच मला एवढं तुमचं स्थान दिलेलं आहे. मी तुमच्यामधलाच आहे. शरद पौर्णिमेचं काय विशेषता आहे? शरद ऋतूतली पौर्णिमा, त्या दिवशी दूध पितात एवढंच माहिती. हे तर प्रत्येक पौर्णिमेला असतं. शरद पौर्णिमेचं विशेष का? का? ऍक्च्युली काय आहे ना, बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपण जे काही पालन करतो त्याच्यातल्या गूढ आपल्यालाच माहिती नसतं. बऱ्याच वेळेस आपण फक्त रीतिरिवाज म्हणून या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत असतो. पण श्री गोपीनाथ गौडियामठतर्फे आमचा एक उद्देश आहे की ह्या गोष्टीला आपण शास्त्रसंमत समजून घेतलं आणि त्या पद्धतीने जर का त्याचं पालन केलं तर आपल्याला त्याचं अधिकाधिक फळ मिळेल. आणि म्हणून आज शरद पौर्णिमेच्या निमित्ताने संत परिवारांची आमच्यावरती कृपा झाली म्हणून आम्हाला सगळ्यांची सेवा करायची संधी मिळाली. तर मुळात हे देवीचं जागरण वगैरे हे सगळं जे आहे हा सगळ्या नंतरचा विषय. सगळ्यात मूळ गोष्ट जी आहे ती म्हणजे शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्ण गोपिकांबरोबर रासलीला सेलिब्रेट. बरोबर ऐकलंय ना? आता आठवलं. बरं, आपल्या ह्या लीलेचा, कृष्णाच्या ह्या लीलेचा नाशिकशी काय संबंध आहे माहिती? कृष्णाची ही लीला जी आहे ही आपल्या नाशिकशी खूप खूप जवळचा संबंध ठेवला आहे. आपल्या नाशिकमध्ये तपोवन आहे. नाशिकचं जुनं नाव दंडकारण्य. ज्यावेळेस प्रभू श्रीराम नाशिकमध्ये आले होते, आठवलं? ज्यावेळेस प्रभू श्रीराम नाशिकमध्ये आले होते त्यावेळेस विशेष करून दंडकारण्यमध्ये जे कोणी ऋषी लोक, जे कोणी तपस्वी साधू संत जे होते, हे संत नाही त्या काळातले संत, त्यांनी भगवान श्रीरामाचं सौंदर्य बघितलं आणि भगवान श्रीरामाकडे इतके आकर्षित झाले की त्यांनी मनातल्या मनात एक ठरवलं की मला प्रभू श्रीराम किंवा विशेष करून भगवंत हे जे आहेत हे मला पती स्वरूपात हवे. ऋषी असून साधू असून त्यांच्यामध्ये काम उत्तेजना झाली आणि त्यांना इच्छा झाली की मला भगवंताबरोबर संग करायचा आहे. आणि त्यावेळेस ह्या नाशिकमध्येच ह्या दंडकारण्यामध्ये ह्या साधू लोकांनी खूप 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 तपस्या केली आणि मग शेवटी भगवंत प्रसन्न झाले, प्रभू श्रीराम प्रसन्न झाले आणि प्रभू श्रीरामांनी आश्वासन दिलं की कधीतरी एका काळी मी तुमची इच्छा पूर्ण करेन. त्यानंतर झालं असं की हे सगळे जे ऋषीगण होते या सगळ्या ऋषीगणांना कृष्ण लीलेमध्ये गोपिकांचं स्वरूप प्राप्त झालं. भगवद्गीतामध्ये उल्लेख आहे, अंतकालेचे मामेव स्मरण उक्त्वा कलेवर. ज्यावेळेस आपण हे शरीर त्याग करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये जो विचार असतो
त्याच्याप्रमाणे आपल्याला पुढची जी काही सिद्धी असते किंवा पुढचा जे काही जन्म असतो तो प्राप्त होतो. आणि म्हणून जे काही साधू लोक होते त्यांच्या मनामध्ये सगळ्यांमध्ये एकच इच्छा होती की आम्हाला भगवंतांबरोबर संग करायचा आहे, आम्हाला भगवंतांचं व्हायचं आहे. आपल्यापैकी आहे ना कोणाला अशी इच्छा? तेव्हा दुपारी प्रभूजींना विचारत होता प्रश्न की तुमच्या समोर आता कृष्ण येऊन उभे राहिले आणि सांगितलं, संदेश प्रभू चला तुम्हाला माझ्या बरोबर यायचंय, काय कराल तुम्ही? वहिनींचं काय, लावजीचं काय? तर ज्यावेळेस जी इच्छा असते ना त्यावेळेस ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत आपल्याला कृपा करण्यासाठी तत्पर असतात. आपली अडचण ही आहे की आपण ती कृपा घ्यायला तयार नसतो. एक छोटीशी स्टोरी सांगतो. एक कैलास नावाचा माणूस होता. हरे कृष्णा. एक कैलास नावाचा माणूस होता आणि त्या कैलासला एकदा कृपा झाली भगवंतांची आणि भगवंतांचे शुद्ध भक्त मेसेंजर नारद मुनी कैलासला भेटायला आले. कैलासला सांगितलं, कैलास चल तुला भगवंताचं बोलवणं आलेलं आहे, तू आमच्या बरोबर चल, आता घर संसार वगैरे बस झाला, आता तू माझ्या बरोबर चल. कैलास म्हणतो नको नको, आत्ताशी तर आमचं लग्न झालेलं आहे, अजून आमचा घर संसार खूप व्हायचा आहे. नारद मुनी तुम्ही असं करा, तुम्ही काही वर्षांनंतर या, मग मी तुमच्या बरोबर येतो. कैलास म्हणायला लागला, नंतर या, मी तुमच्या बरोबर येईल, गॅरंटी नाही. नारद मुनी म्हणतात बघ बरं नक्की येशील का तू? कैलास म्हणाला 100% येणार, गॅरंटी, येतो मी. आणि मग झालं असं की काही वर्षानंतर नारद मुनी पुन्हा आले. कैलास चला आता जाऊ, तुझा संसार झाला, मुलं बाळा झाली, सगळं काही झालं, चल आता आपण जाऊया. म्हणतो नाही 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 नाही, आत्ताशी तर माझे मुलं लहान आहेत, अजून त्यांना मोठं व्हायचं आहे, ते मोठे होतील, त्यांची लाईफ सेटल होईल, त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर येईल, इतक्या लवकर नाही. नारद मुनी पुन्हा नाराज होतात. म्हणतात अरे काय तू तर शब्द दिला होता. नाही नाही मी येणार, नक्की येणार, पण मुलं मोठे झाल्यावरती. नारद मुनी परत काही वर्षानंतर येतात. बघतात कैलासचा परिवार पूर्ण सेट झालेला आहे, मुलं बाळांचे लग्न झालेले आहेत आणि कैलास आता ओल्ड एजेड आपलं रिटायरमेंटची लाईफ जगतोय. मग नंतर होतं असं ते नारद मुनी येतात, पुन्हा कैलासला विचारतात, कैलास चल आता तरी चल बाबा, तुझे मुलं सेट झालेले आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे. अहो नातवंडांना कोण सांभाळणार? मला तर नातवंडांची जबाबदारी आहे माझ्यावर, मुलं ड्युटीवर जातात, सुना ड्युटीवर जातात, कोण सांभाळणार नातवंडांना? माझ्यावरती नातवंडांची जबाबदारी आहे. नारद मुनी म्हणतात अरे बाबा इतके वर्ष झाले, अजून तरी सुधर, काहीतरी विचार कर, बी सिरियस. नाही नाही हे माझे नातवंड मोठे झाल्यात ना, मी 100% येणार, 100% येणार. नारद मुनी म्हणतात बाबा शेवटचा चान्स आहे, तुझं ऑलरेडी वय झालेलं आहे, कधी तुझा नंबर लागेल सांगता येत नाही, तयारी ठेव. कायच म्हणतो 100% येणार, नेक्स्ट टाइम येतो. नारद मुनी जातात, काही वर्षानंतर येतात, विचारतात कैलास कुठे आहे? कैलास घरात नाही. कैलासचे मुलं बाळं असतात. नारद मुनी विचारतात अरे इथे कैलास म्हणून एक राहत होता, कुठे गेला? म्हणे कैलास गेला. नारद मुनी नाराज होतात, अरे आपण भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न केला, आपण कैलासच्या इतकं त्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची जी काही आसक्ती होती त्याच्यामुळे तो काही जाऊ शकला नाही. नारद मुनी त्या घराच्या बाहेर नाराज होऊन बाहेर येतात आणि एक पुत्र ओरडायला लागतात, भाऊ 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 भाऊ. नारद मुनी म्हणतात इकडे कोण आहे? पुत्र म्हणतात मी कैलास आहे. अरे तू पुत्राच्या जन्मात कसं काय गेलास? म्हणे मग एवढं मोठं घर, एवढे सगळे नातवंड, एवढं सगळं आम्ही उभं केलेला संसार आहे, त्याची रखवाली कोण करणार? म्हणून मी इथे पुत्र म्हणून राहतो आणि इथे सगळे काळजी घेतो म्हणे पूर्ण सगळ्यांची. नारद मुनी म्हणतात अरे बाबा तुझा एक जन्म संपला, तू पुत्राच्या जन्मात गेला, आता तरी सुधर, आता तरी चल माझ्याबरोबर. नाही नाही नाही, मला या पोरांची काळजी घ्यावी लागेल, हे पोरं वेंदळे, हे सगळ्या आवडलेल्या लोकांचा शब्द आहे, हे पोरं वेंदळे, यांना जबाबदारी माहिती नाहीये, पण मी यांची काळजी घेईल, पुत्र म्हणून का होईना, मी पूर्ण घराची रखवाली करेल.
माझा हा जन्म संपला की मी तुमच्याबरोबर येतो. नारद मुनी स्पष्टपणे सांगतात, ज्यांच्याविषयी तू आसक्ती ठेवतोयस त्यांचाच तुला त्रास होईल, लक्षात घे. म्हणतात, नाही नाही काय त्रास नाही होणार, माझे पोरं आहेत, मला कसं काय त्रास देतील. नारद मुनी म्हणतात ठीक आहे जाऊ दे, याला अजून एक चान्स घे. नारद मुनी आणखीन काही वर्षानंतर येतात. आणखीन काही वर्षानंतर आल्यावर नारद मुनी विचारतात, पुत्र कुठे गेला, पुत्र गायब झाला. चौकशी करतात घरात जाऊन, अरे इथे पुत्र होतं त्याचं काय झालं. काय नाही, रस्त्यावरती एक कार चालली होती हाय स्पीडमध्ये, पुत्राचा ऍक्सिडेंट झाला, ते गेलं, संपला विषय. नारद मुनी पुन्हा नाराज, अरे हातचा गेला बिचारा, काय करणार. नारद मुनी घरातून बाहेर जायला लागले, जोर जोरात आवाज यायला लागला, नारद मुनी नारद मुनी नारद मुनी. आणि इकडे तिकडे बघताय आवाज कुठून येतोय. त्या घराच्या गार्डनच्या बिळामध्ये एक साप होता. म्हणे मी आता साप भरून या घराची रखवाली करतोय. सापाला बघितलं का सगळे जण पळते, हे सगळे ड्युटीवर गेले, घरात चोर आला का मला बघितलं का कोणीच घरात येणार नाही, मी रखवाली करतोय. नारद म्हणे आता ते म्हणतात ना, उंगली टेढ़ी करनी पडेगी, आता काही खरं नाही, आता जरा आपल्याला फॉर्म्युला करावा लागेल. मग नारद मुनी घरात जाऊन ओरडतात, बघा बघा तुमच्या गार्डन मध्ये साप आहे, बघा बघा तुमच्या गार्डन मध्ये साप आहे. सगळेचे सगळे मुलं, सुना, नातवंड, नात सुना सगळेचे सगळे काठी लाठी घेऊन येतात आणि धडाधड त्या सापाला मारतात. आणि मग नारद मुनी सांगतात की बाबा रे बघ, ह्याच्यासाठीच तू इतके जन्म जगत होतास, तुझ्याच मुलांच्या हातून तुला आज मार खावा लागतोय. हरे कृष्ण. तर बेसिक याच्यामध्ये काय आहे की आपली जी काही आसक्ती आहे ही आपल्या घरपरिवाराच्या विषयी जबाबदारी म्हणून असली पाहिजे. परंतु भगवंतांशी ज्यांची आसक्ती निर्माण होते त्यांना भगवंत आपल्या लीलांमध्ये स्थान देतात. या सगळ्या ऋषी मुनींना गोपिकांचा जन्म मिळाला. गोपिका लहान लहान होत्या, 8-10 वर्षाच्या. त्यावेळेस कृष्ण सर्व आकर्षती इति कृष्ण, भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना आकर्षित करतात म्हणून त्यांचं नाव कृष्ण आहे. भगवान श्रीकृष्णांचं आकर्षण बघून या सगळ्या गोपिकांची तीच इच्छा मागच्या जन्मीची पुन्हा जागृत झाली आणि सगळ्यांची इच्छा झाली की ह्या भगवंतांशी मला संग करायची इच्छा आहे, ह्या भगवंतांबरोबर मला रासलीला करायची आहे. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी खूप आपल्याला समजून घ्यावी लागेल की ऋषीमुनी, तपस्वी, साधक जे कोणी असतात त्यांना ही गोष्ट जाणून आहे की राम आणि कृष्ण हे एक आहे. बऱ्याच ठिकाणी तुमचा वेगळा आमचा वेगळा असं खूप चालतं. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो एका संस्थेमध्ये काही कामासाठी, तर त्यांनी आम्हाला सरळ सांगितलं तुमचा कृष्ण वेगळा आहे, आमचा कृष्ण वेगळा आहे. म्हणलं जे लोक कृष्णामध्येच भेद करतात ते मनुष्यामध्ये एक कसे होणार. जे लोक देवांमध्येच भेदभाव करतात तर आपण एकत्रितरित्या जगणार कसं. तर त्यावेळेस ऋषी मुनींना हे ज्ञान चांगलं होतं की राम आणि कृष्ण हे एक आहे. आणि कृष्ण लीलामध्ये त्यांनी रास लीलामध्ये भाग घेतला. तो कसा घेतला. भगवंतांनी इझिली कृपा केली का. कारण इच्छा होती, तपस्या केली, झालं. असं झालं का नाही. कसं झालं. ह्या सगळ्या ज्या काही गोपिका होत्या ह्या पौगंडावस्थेतल्या होत्या. प्रत्येक गोपिका कृष्णाकडे आकर्षित व्हायची. प्रत्येक गोपीची इच्छा कृष्णाने माझा पती बनावा. आपको हिंदी समजता है ना. मराठी भी समजता है क्योंकि मैं मराठी में बात कर रहा हूं. कृष्ण मला पती हवा आहे म्हणून सगळ्यांची इच्छा. बरं त्यांच्यामध्ये आपल्याकडे जनरली ह्या कलियुगामध्ये सामान्य मनुष्यांमध्ये कसं असतं की माझं कोणावरती जर का प्रेम असेल तर मी ते सगळ्यांकडे मोकळं सांगणार नाही, लपवून ठेवेन, मनातल्या मनात ठेवेन. पण त्या गोपिका इतक्या निरागस होत्या, इतक्या काय म्हणतात त्याला कोमल मनाच्या आणि निर्मळ मनाच्या होत्या की त्यांनी स्वतःहून एकमेकींना सांगितलं की मला हा पती म्हणून हवा आहे. शेजारची पण म्हणते मला हा पती म्हणून हवा आहे. त्यांच्यामध्ये भेद बुद्धी नव्हती, दंभ कलह नव्हता. भगवंताची जर का आपल्याला प्रामाणिकपणे भक्ती करायची असेल तर आपण अशा पद्धतीने एकत्र येऊन भक्ती करणं फार गरजेचं आहे.
तू इकडचा मी तिकडचा आणि मी माझा कृष्ण मुरलीधर तुमचा कृष्ण दामोदर आम्ही नाही मानत असं नसतं. जर का भगवंतांची भक्ती प्राप्त करायची असेल तर मी इकडच्या मठचा तुम्ही तिकडचे असं कधीही चालत नाही. भगवंताच्या चरणी जर का आपल्याला जायचं असेल तर निर्मळपणे जावं लागतं. एखादं कपडा आहे, कपडा एखादा खराब झालेला आहे तो आपण घालू का हो? खराब कपडे आपण घालतो का नाही घालत? आपण चांगले स्वच्छ धुवून 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 आपटून आपटून धुतो. तसं भगवंत आपल्या भक्तांना आपटून आपटून धुतात. पूर्णपणे निर्मळ झाल्याशिवाय भगवंत कुठल्याही भक्ताची सेवा स्वीकारत नाही. आणि जर का आपल्याला हृदय निर्मळ करायचं असेल तर आपल्याला हरिनाम जप करणं गरजेचं आहे. हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं गरजेचं आहे. कली संतरण उपनिषद मध्ये स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. हरेर नामेव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. जर का कलियुगामध्ये जर का तुम्हाला गती मिळवायची असेल तर तुम्हाला केवळ हरिनाम हरिनाम हरिनामच उपयोगी पडेल, दुसऱ्या कुठल्याही गोष्टी उपयोगी पडणार नाही. आणि त्या कलिसंतरण उपनिषद मध्ये याच्या पुढे जो श्लोक दिलेला आहे तो आपण नेहमी म्हणत असतो घरी. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ह्या मंत्राचा जप केल्याने आपलं हृदयाचं शुद्धीकरण होणार आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभू या श्लोकाच्या विषयी सांगतात. चेतो दर्पण मार्जनम. चित्तातलं जे काही दर्पण आहे त्याचं मार्जन करायचंय. धुवून 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 ते स्वच्छ झालं पाहिजे. भव महादावाग्नी निर्वापणम. आपल्या आयुष्यामध्ये भौतिक गोष्टींमध्ये महादावाग्नी आहे. आपल्या आयुष्यात दुःख नाही असं कोणी आहे का? कोणीतरी असेल ना असं की नाही बाबा माझ्या लाईफमध्ये दुःखच नाहीये, आहे कोणी असं? प्रत्येकाला दुःख आहे. पण भगवंत काय सांगतात? चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नी निर्वापणम. जो काही भौतिक आपले जे काही सगळे दुःख आहेत महादावाग्नी आहे त्याचं सगळं निर्वापण होतं. श्रेय चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवनम. जसा चंद्राच्या शीतलतेचा प्रकाश आपल्या अंगावरती पडतो तशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख समाधान प्राप्त होतं. आणि ज्ञान, जे ज्ञानासाठी आपण मागे धावत असतो ती वधू समान आपल्या दाराशी असते. आनंदाम बुद्धिवर्धनम प्रतिपदम पूर्णामृत स्वादनम सर्वात्मा स्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. श्रीकृष्णाच्या संकीर्तनच्या बाबतीत सांगितलेलं आहे सर्वात्मा स्नपनम. प्रत्येक आत्म्यासाठी हे लागू होतं. असं नाही आहे की फक्त ब्राह्मणांसाठी आहे किंवा इतर लोहार सोनार कुंभार त्यांच्यासाठी नाही, असं नाही. आपल्याकडे हे भेद जे आहेत हे सगळे काही आत्ता आलेले आहेत. मुळात वैदिक काळामध्ये जातीभेद कुठेच नव्हता. वैदिक काळामध्ये वर्ण होते आणि वर्ण हे इंटरडिपेंडंट होते. त्याच्यामध्ये भेद कधीच नव्हता. जातीभेद जेव्हापासून LC यायला लागला ना किंवा खास करून वोटर कार्ड यायला लागलं तेव्हापासून जातीभेद चालू झाले. त्याच्या आधी कधीच नव्हतं. सर्वात्मा स्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. त्याच्या आधी काय सांगितलंय? आनंदाम बुद्धिवर्धनम. आयुष्यात आनंदाचं वर्धन होत राहील. कोणाला नको आहे आनंद? कोणाला नको आहे? पाहिजे. कसा पाहिजे? चांगला पाहिजे. आनंद पाहिजे तर आपल्याला हरिनामाचा जप करणं गरजेचं आहे. हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं गरजेचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची की मनुष्य सुखप्राप्तीच्या मागे धावत असतो, आनंदाच्या मागे कोणीच धावत नाही. आय थिंक वी हॅव डिस्कस्ड इट. सुखाचा विरुद्ध काय? दुःख. आनंदाच्या विरुद्ध काय? शब्दच नाही. आनंदाला विरुद्ध शब्दच नाही आहे. कारण आनंद हा चिरंतन आहे, चिरकाल टिकणार आहे, तो टेम्पररी नाही. आणि म्हणून मनुष्याने आनंदाची प्राप्ती करण्यासाठी धावलं पाहिजे. सुखाची प्राप्ती केली की आपल्याला दुःख हे येणार. सुख्यानंतर दुःखम दुःख्यानंतर सुखम एतत् सतत सुखम कथम न लभते. सतत सुख कधीही मिळणार नाही.
आज मिसळपाव खाल्ली, उद्या कळत नाही काय नाही. पण कायमस्वरूपी आनंद जर का पाहिजे असेल तर आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे, हे भगवंताने सांगितले. आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोपिकांनी राधा राणीचा आश्रय घेऊन हरे कृष्ण महामंत्राचा जप केला, भगवंतांचं नामस्मरण केलं, त्यावेळेस त्यांचं हृदयाचं शुद्धीकरण झालं. त्यांनी सुद्धा व्रतवैकल्य केली. कात्यायनी व्रत केलं, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येतं. कात्यायनी व्रत केलं की मला कृष्णपती म्हणून हवा आहे. प्रत्येक गोपिकाने कृष्णपती म्हणून हवा आहे म्हणून प्रार्थना केली. एकत्रितरित्या हातात हात धरून, भेद नाही की हा हिचा पती झाला तर ही माझी सवत होणार नाही, तो भेद नाही. निरागस निर्मळ मनाने प्रार्थना केली. आपल्याकडे आहे का असं निरागस निर्मळ मन? आहे? माझ्याकडे तर नाहीये. मी गॅरंटी लागतो, माझ्याकडे नाहीये. स्वार्थ असेल तिथे मी जाणार, नाही तर नाही. तर असं निर्मळ निरागस मनाने ज्यावेळेस आपण भगवंताचा धावा करतो, त्यावेळेस भगवंत, आपण एक पाऊल चाललं का भगवंत 4 पावलं आपल्याकडे चालतात. आणि मग आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सच्चित आनंद स्वरूप, त्यांचा जो काही आनंद स्वरूप आहे ते आपल्याला प्रदान करतात. गोपिकांनी कात्यायनी व्रत केलं. कात्यायनी व्रत केल्यानंतर काय झालं, त्यांचं शुद्धीकरण भगवंताने कसं केलं बघा. एक 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 लीला घडलेल्या आहेत. ह्याच महिन्यामध्ये या सगळ्या वेगवेगळ्या लीला घडलेल्या आहेत. गोपिकांचे मडके फोडले, त्यांना त्रास दिला, त्यांचा अहंकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच ठिकाणी आपल्यामध्ये जो अहंकार असतो, तो अहंकारच आपल्या सगळ्यात मोठी आडकाठी आहे जी आपल्याला भगवंताकडे जायला अडवते. तुम्ही एक कॅल्क्युलेशन करा. मी सुख आणि आनंदाच्या विषयी बोलत होतो. एक छोटासा कॅल्क्युलेशन करा. सगळ्यांनी आपापल्या मनामध्ये 3 वस्तू किंवा 3 व्यक्तीचे नावं धरा ज्याच्याने आपल्याला खूप जास्त सुख मिळतं. कोणाला सांगायचं नाही, मला पण सांगू नका. 3 वस्तू किंवा 3 व्यक्तींचे नावं ज्याच्याने आपल्याला खूप सुख मिळतं. धरलेत प्रत्येकाने म्हणा? धरलं? हो का नाही? सगळे इतके सिरियस झाले. आता 3 अशा वस्तू किंवा व्यक्तींचे नावं शोधा की ज्याच्याने तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होतो, क्लेश होतो. तेच आहे बरोबर, तेच आहे. चुकतंय का कुठे? तेच आहे का? कारण आपली जी भौतिक आसक्ती आहे, आपले जे काही रिलेशनशिप आहेत, आपले जे काही संबंध आहेत, हे भौतिक गोष्टींवर आधारित आहेत म्हणून आपल्याला या गोष्टींचा त्रास होतो. छोट्या छोट्या गोष्टी बघा ना. मराठी ग्रामरचा क्लास आपण असं जर का ठरवलं की मराठी ग्रामरची आपण चर्चा करतोय, काय म्हणतो आपण? संबंध. संबंधाचा अर्थ काय? जिथे सम आलं तिथे बंधन आलं. विवाह बंधन, समबंधन, बरोबर. आणि आपल्याला काय करायचंय? आपल्याला भगवंतांशी संबंध स्थापित करायचा आहे. भगवंताशी संबंध स्थापित करायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमधनं मोकळं व्हावं लागेल. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने आपलं हृदयाचं शुद्धीकरण होईल तेव्हा भगवंत आपल्याला स्वीकारतो. सगळ्या गोपिकांनी कात्यायनी व्रत केलं, भगवंताने लीला केल्या, त्यांचा अहंकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट सगळ्या गोपिकांमध्ये बाकी होती. कुठली गोष्ट बाकी होती? या सगळ्या गोपिकांमध्ये देहबुद्धी बाकी होती. देहबुद्धी, मी हे शरीर आहे, मला भगवंतांशी संग करायचा आहे, ही देहबुद्धी बाकी होती. भगवंताने काय केलं? सगळ्या गोपिकांचे कपडे चोरले. लीला आपल्याला ऐकायला खूप छान वाटतात. आपण स्टोरी मॅटर खूप छान डिस्कस करतो, एकदम सुंदर स्टोरी डिस्कशन आपल्याकडे सगळीकडे होतं. कथाकार पण खूप काही स्टोरी सांगणारे असतात, पण ते आम्हाला जमत नाही, आम्ही शास्त्र सांगतो. ज्या वेळेस गोपिकांचे कपडे चोरले गेले त्यावेळेस गोपिकांचा जो शरीर भाव आहे तो नष्ट करण्यासाठी भगवंताने ही लीला केली की नाही, तुम्ही एक आत्मा आहात, मी एक आत्मा आहे, तुम्ही शरीराच्या भावने जर का आले तर मी तुम्हाला स्वीकारणार नाही. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे हे ज्यावेळेस आपण समजून मी तुमचा आहे, हे कृष्ण मी तुमचा आहे, ज्यावेळेस आपण ह्या बुद्धीने भगवंताच्या चरणी जातो त्यावेळेस भगवंत आपल्याला स्वीकारतात. आणि मग भगवंताने ही रासलीला घडवून आणली. लक्षात येत आहे? बोर झालेत का? काजू पुढे घ्यायचं हा?
काय आम्हाला एंटरटेनमेंट करायला जमत नाही, आम्ही जे आहे ते रोखतो. तर ही जी रासलीला झाली, या रासलीलामध्ये पण आणखीन एक विशेष गोष्ट घडली. एका ठिकाणी सगळ्या गोपिका भगवंताबरोबर रासलीलामध्ये नृत्य करत होत्या आणि एका क्षणाला असं झालं की प्रत्येक गोपिकेला वाटलं की कृष्ण फक्त माझ्याबरोबर नृत्य करतायत. त्याला म्हणतात सात्विक अभिमान. त्यांच्यामध्ये सात्विक अभिमान निर्माण झाला प्रत्येक गोपिकामध्ये. त्या क्षणी कृष्ण तिथून गायब झाले. त्या क्षणी कृष्ण तिथून नाहीसे झाले. सगळ्या गोपिका इकडे तिकडे शोधायला लागल्या, अरे कृष्ण कुठे गेला, कृष्ण कुठे गेला, आता तर माझ्याबरोबर डान्स करत होता. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्यामध्ये सात्विक अभिमान निर्माण झालेला आहे आणि आता आपण कृष्णाला शोधलं पाहिजे. आता तो अभिमान बाजूला ठेवा, एकत्रितरित्या आपण कृष्णाला शोधलं पाहिजे. सगळ्याच्या सगळ्या गोपिका कृष्णाला शोधायला गेल्या. त्या क्षणी कृष्ण श्रीमती राधाराणी बरोबर होते. काही काळानंतर कृष्णाने राधाराणीला सुद्धा सोडलं आणि मग या सगळ्या गोपिका शोधत शोधत राधाराणीला भेटल्या. राधाराणी म्हणायला लागली कृष्ण कुठे गेला, कृष्ण कुठे गेला. आणि राधाराणी बरोबर सगळ्याच्या सगळ्या गोपिका कृष्णाला शोधू लागल्या. विशेष लीला इथून चालू होते. ज्या वेळेस राधाराणी समवेत सगळ्याच्या सगळ्या गोपिका कृष्णाला शोधू लागल्या त्यावेळेस कृष्ण एकटे होते. आता बघा, जसं भगवंतांचा आणि भक्ताचा संबंध असतो तो खूप विशेष आहे. फक्त डिलिंग नाही आहे, मला नोकरी मिळू दे मी पेढे वाटेल, मला छोकरी मिळू दे मी नारळ वाहेल, असं डील नाही. भगवंतांचा आणि भक्ताचा संबंध विशेष आहे. मग ज्या वेळेस विशेष संबंध राहतो त्यावेळेस भगवंत सुद्धा आपल्या भक्तांना मिस करतात. एकीकडे सगळ्या गोपिका श्रीमती राधाराणी कृष्णाला शोधतात आहेत आणि कृष्ण एका ठिकाणी एका चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसले आणि कृष्ण श्रीमती राधाराणीच्या विरह भावामध्ये राधे 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 जप करू लागले. कृष्णाचं नाव घेतलं का श्रीमती राधाराणी भेटते, राधाराणीचं नाव घेतलं का कृष्ण भेटतात. श्रीमती राधाराणीचं चिंतन करत करत कृष्ण श्याम वर्णातनं गौर वर्णामध्ये परिवर्तित झाले. आणि ज्यावेळेस कृष्ण श्याम वर्णातनं गौर वर्णामध्ये परिवर्तित झाले त्या क्षणी सगळ्याच्या सगळ्या गोपिका श्रीमती राधाराणी कृष्णाला समोरच्या समोर दिसले आणि सगळे कृष्णाला चिडायला लागले. ये गोरा हो गया, बघा गोरा झाला, कसा काय गोरा झाला, हा तर काळा आहे, हा तर श्याम वर्ण आहे, हा गोरा कसा काय झाला. आणि ज्या वेळेस सगळी लीला झाली त्याच्यानंतर श्रीमती राधाराणीने कृष्णाला विचारलं की तुम्ही हे जे गौर वर्ण धारण केलं होतं याच्या मागे काय गुण आहे मला सांगा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की कलियुगामध्ये जो युगधर्म म्हटला जाईल तो असणार आहे हरिनाम संकीर्तन. सतयुगामध्ये युगधर्म कुठला होता, ध्यान धारणा. त्रेतायुगामध्ये युगधर्म कुठला होता, यज्ञ करणं. द्वापार युगामध्ये पूजा अर्चना आणि कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी हे जे गौरवर्ण धारण केलं होतं तर मी हे कलियुगामध्ये तुझा भाव म्हणजे श्रीमती राधाराणीचा भाव धारण करून मी पृथ्वी तलावरती येणार आहे आणि हरिनाम संकीर्तनचा प्रचार प्रसार करणार आहे. सगळ्याच्या सगळ्या लोकांना उदारतेने कृष्ण प्रेम वाटणार आहे. जे कृष्ण प्रेम सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही. हजारो हजारो वर्ष ऋषी मुनी तपस्या करतात, करोडो करोडो लोक यज्ञ करतात, वर्षानुवर्षे विग्रह सेवा करतात, पण कृष्ण प्रेम प्राप्त होत नाही. ते कृष्ण प्रेम आपल्याला हरिनाम संकीर्तन केल्याने प्राप्त होतं. आणि ते हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण श्रीमती राधाराणीचा वर्ण घेऊन म्हणजे गौर वर्ण धारण करून श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपामध्ये अवतरित झाले. हे श्री चैतन्य महाप्रभूंचं स्वरूप. आणि तिथून सुरुवात झाली हरे कृष्ण महामंत्राच्या प्रसार प्रचाराची.
तर मी सगळ्यांना विनंती करेन की आपण एक 5 ते 10 मिनिटं हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण करूया. मी म्हणेल, माझ्या मागे तुम्ही म्हणा. मंत्र अगदी सोपा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कीर्तन. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे. सगळ्यांनी
आता आपण मुरलीधरजींविषयी थोडंसं समजून घेऊया. मुरलीधरजींविषयी कोणाला काय काय माहिती आहे? मुरलीधरजींविषयी कोणाला माहिती आहे? कृष्ण आहे आम्हाला माहिती आहे बस. मुरलीधरची स्पेशालिटी काय? ऍक्च्युली मुरलीधर जे आहेत ना, यांचे सुद्धा रासलीलाशीच खूप जवळचा संबंध आहे. खूप जवळचा संबंध आहे. इथे तर संत परिवारांच्या कृपेने ते मुरलीधरजी खूप वेगवेगळ्या लीला करत असतात, परंतु जे मुरलीधर मूळ आहेत, भगवंतांचं स्वरूप, त्यांची खूप विशेष लीला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये कायमस्वरूपी बासरी असते, माहिती आहे सगळ्यांना, काही विशेष सांगण्याची गरज नाही. बासुरीमधनं भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी प्रकट करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनी प्रकट करून भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या लीला करत असतात. एकंदरीत बासुरीला 8 प्रकारचे होल असतात, राईट प्रभू? 8 असतात. 8 प्रकारचे जे छेद असतात बासुरीला, त्या प्रत्येक छेदमधनं वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी निघतो आणि प्रत्येक ध्वनीमधनं भगवंत वेगवेगळ्या लीला निर्माण करत असतात. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस पहिलं बोट म्हणजे पहिलं छेद बोट ठेवून ज्यावेळेस ध्वनी काढतात, त्या क्षणाला ब्रह्मदेव, नारद मुनी यांचं सगळ्यांचं ध्यान भंग होतं. आता इमॅजिन करा, सगळे जण ध्यान करतात. मी खूप जण ऐकतो जे म्हणतात नाही आम्ही मेडिटेशन करतो. हे काय मेडिटेशन करतात? भगवंताचं एक बासरीचा धून तुमचं मेडिटेशन चुटकी सरशी घालवू शकतो. काय प्राप्त होणार? मेडिटेशन मुळात युगधर्मच नाही आहे. युगधर्म हरिनाम आहे, जे आता आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या केला, बरोबर? भगवंतांचं एक छेद, पहिल्या छेदची जी काही ध्वनी आहे, ती ध्वनी ब्रह्मदेव, शिवजी, नारद मुनी यांचं ध्यान नष्ट करतं, ध्यान मोडतं. आणि एवढंच नाही तर भगवंतांची पहिली ध्वनी जी आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण? पहिली ध्वनी, स्वर, पहिला स्वर. सर थँक्यू. पहिला जो स्वर आहे, त्या स्वरामध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्यांची मुरली वाजवतात, त्यावेळेस अनंत देव जे आहेत, अनंत देव ज्यांच्या डोक्यावरती पृथ्वी आहे, ते अनंत देव डोलायला लागतात. अनुभवलं काय कधी असं? अनुभव पडलं काय? खतरनाक आहे. ज्यावेळेस दुसरी ध्वनी वाजवतात, त्यावेळेस दुसरा स्वर निघतो, त्यावेळेस यमुना वाहायची थांबून जाते, स्थिर होऊन जाते, पाणी व्हायचं थांबतं. ज्यावेळेस तिसरी ध्वनी निघते, ज्यावेळेस तिसरा स्वर निघतो, त्यावेळेस चंद्र फिरायचा थांबून जातो, तिथेच थांबून जातो. नाही बाबा, आम्हाला कृष्णाची ध्वनी ऐकायची आहे. आणि ज्यावेळेस चौथी ध्वनी चालू होते, त्यावेळेस सगळे जे काही गायी, वासरं जे काही चरायला गेलेले असतात, ते सगळे कृष्णाच्या दिशेने धावू लागतात. तुम्हाला माहिती आहे कृष्णाच्या किती गायी होत्या? माहिती आहे? कृष्णाच्या घरी 9 लाख गायी होत्या. आजकाल आपण नाशिकमध्ये एक गाय ठेवू शकत नाही, अडचण होते. 9 लाख गायी होत्या. पण 9 लाख गायींना कसं काय बनवणार कृष्ण? प्रत्येकाचं नाव वेगळं, प्रत्येकाची डिपार्टमेंट वेगळं, कसं करणार? मग भगवंताने काय केलं होतं? 9 लाख गायींमध्ये विभागणी केली होती. 108 ग्रुप बनवले होते वेगवेगळे. जसं आपण माळा जपतो ना,
तसं भगवंत पण माळ जपतात. एक मणी घ्यायचा, एका ग्रुपची जी लीडर गाय असेल तिचं नाव हाक मारायचं आणि ती धून वाजवायची. ती गाय तिच्या सगळ्या ग्रुपला घेऊन समोर हजर. दुसरा मणी घ्यायचा, दुसऱ्या ग्रुप लीडरचं नाव घ्यायचं आणि धून वाजवायची. दुसरा ग्रुप सगळ्या गायी घेऊन समोर हजर. इतकी विशेषता होती. ज्या वेळेस पंचम स्वर कृष्ण वाजवतात त्यावेळेस सगळ्या गोपिका भगवंताकडे आकर्षित होतात. कशा होतात माहितीये? आकर्षण कसं असतं? गोपिका आपल्या आपल्या घरी आहेत. कोणी स्वयंपाक करताय, कोणी बाळाला खाऊ घालताय, कोणी बाळाला दूध पाजताय, कोणी स्वतः मेकअप करताय, कोणी नवऱ्याची सेवा करताय, कोणी सासू सासऱ्यांची सेवा करताय, कोणी भांडे घासताय, कोणी धुणं धुताय. सगळ्या सगळ्या गोपिका एक धूनचा आवाज ऐकून सगळं हातातलं काम सोडून कृष्णाकडे धावत सुटायच्या. ह्याला म्हणतात कृष्ण प्रेम. आपण आलो, कृष्णाची पूजा केली, कृष्णाकडे काय काय आपली डिमांड लिस्ट मागितली आणि कृष्णाने ती इच्छा पूर्ण केली म्हणजे कृष्ण माझा झाला असं नाही. कृष्ण आपला तेव्हा होणार जेव्हा मी कृष्णाचा होणार. कित्येक गोपिका तर अशा होत्या ज्या मेकअप करायच्या, काजळ लावत असेल तर ते असं पूर्ण चेहऱ्यावरती लागून जायचं आणि तशाच पळत सुटायच्या. कित्येक गोपिका कपडे घालायचे असायच्या तर ते घालता घालता बटणं खाली वर सगळे लागलेले तसेच पळत सुटायच्या. त्यांनी विचार नाही केला कारण देहबुद्धी नव्हती. देहबुद्धी नाही. मनापासून भगवंतांकडे जायचं, शरणागत व्हायचं. त्यावेळेस खऱ्या अर्थाने कृष्ण आपल्याला प्राप्त होतात. ज्यावेळेस 6वी ध्वनी निघते भगवंतांच्या बासरीतून त्यावेळेस दगड मोठे मोठे पहाड वितळू लागतात, द्रवित होऊन जातात. आणि सगळ्यात महत्वाचं तिथे वर्षा ऋतू चालू होऊन जातो. तुम्ही असं कधी अनुभवलेलं आहे का की बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की बाबा आपण यज्ञ पूजा अर्चना काही केली आणि ती सफल झाली का पाऊस येतो. अनुभवलेलं आहे का असं कधी? अनुभव येतो का? विचार केली माहिती आहे पण अनुभव ती ज्यावेळेस भगवंत स्वीकारतात त्यावेळेस पाऊस पडतो. आणि ह्याची अनुभूती आपल्यालाही येऊ शकते ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने मनापासून हृदयपूर्वक ज्यावेळेस हरिनाम करू त्यावेळेस जेन्युइनली प्रभू ही गोष्ट घडते. काय सीझन नाहीये, काय नाही, पण पाऊस पडतो. 5 मिनिटापुरता काय असेल पाऊस पडतो. हे आजही घडतं. अनेक ठिकाणी आपण अशा कथा कादंबऱ्या खूप काही ऐकत असतो. आपण काय म्हणतो, ऐकतो, एंटरटेनमेंट खूप छान होते. वेगवेगळ्या ठिकाणी देवधर्माचे आपण खूप कथाकार सगळे करतात, खूप छान एंटरटेनमेंट होते. मग आपण काय म्हणतो, अरे हे तो उस जमाने की बात आहे, आज कुठे असं राहिलंय. पण आज अनुभवायचं असेल तर आपल्याला आजचं युग धर्म पालन करावं लागेल ना. सतयुगातल्या काळात जे लोक करायचे ते जर का आपण कलियुगात केलं तर आपल्याला उपयोग होईल का? नाही होणार. सारी पावसाळ्यातली डोकेदुखीची गोळी आपण उन्हाळ्यात घेऊ शकत नाही, तर सतयुगातला आपण आत्ता केला तर उपयोग होईल का? द्वापर युगातला, त्रेता युगातला आत्ता केला तर उपयोग होईल का? नाही. युगधर्म काय सांगतो? हरिनाम संकीर्तन, एकमेव हरिनाम संकीर्तन. आणि काहीच करायची गरज नाही. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आपल्या बासुरीतनं, आपल्या मुरलीतनं 7वी धून प्रकट करतात, 7वा स्वर प्रकट करतात, त्यावेळेस षड ऋतू एकसाथ निर्माण होतात. पाऊस पण पडेल, ऊन पण पडेल, थंडी पण वाजेल, ब्लॉसमिंग पण होईल, पतझड पण होईल, सगळं काही एकसाथ 6चे 6 ऋतू एकसाथ निर्माण होतात. आणि 8वी ज्या वेळेस धून वाजवतात कृष्ण, ती 8वी धून जी आहे ती एक्सक्लुसिव्ह आहे, ती सामान्य लोकांसाठी नाही. 8वी जी धून आहे ही फक्त आणि फक्त श्रीमती राधाराणीसाठी आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस 8वी धून वाजवतात त्यावेळेस केवळ आणि केवळ श्रीमती राधाराणीचं नाव घेत असतात. आणि यावेळेस भगवान श्रीकृष्ण श्रीमती राधाराणीला पुकारतात, त्यावेळेस राधाराणी काय करणार? सगळं काही सोडून भगवान श्रीकृष्णांच्याकडे धावत धावत जाणार. कशासाठी जाते श्रीमती राधाराणी भगवान कृष्णाकडे? कशासाठी जाते? काय एवढं विशेष आहे? 8वी धून स्पेशली राधाराणीसाठी का आहे? काय विशेष आहे? आपण मुरलीधरांविषयीच बोलतोय, काय विशेष आहे?
प्राणेश्वरी आहे, पण भगवंतांचे तर अंश सगळेच आहेत. स्पेशली का बरं 8वी धरून? का फक्त श्रीमती राधासाठी? कारण श्रीमती राधाराणीचा भाव सेवा करण्याचा आहे, भोग करण्याचा नाहीये. हे जे सगळे ऋषींचे विषयी आपण चर्चा केली, नाशिकच्या ऋषींविषयी, दंडकारण्यमधल्या ऋषींविषयी, त्यांना कृष्णाचा भोग घ्यायचा होता, त्यांना कृष्णाला एन्जॉय करायचं होतं. परंतु श्रीमती राधाराणी जी अशी आहे, तिची इच्छा असते की कृष्णाने माझा भोग घ्यावा आणि मी कृष्णाची सेवा करावी, जेणेकरून कृष्णाला आनंद प्राप्त होईल. हा एक खूप मोठा डिफरन्स आहे. आज आपण जे कोणी भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, जे कोणी देवधर्म करत असतो, त्याच्यामध्ये मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला असं झालं पाहिजे, माझं असं झालं पाहिजे, ह्याच्यासाठीच करतो. पण कधी एक विचार केलाय का की परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण संपूर्ण जीवांचे परमपिता आहेत. मी माझ्यातर्फे त्यांच्यासाठी काय करू शकतो? माझ्यातर्फे मी त्यांना काय केलं पाहिजे? एका ठिकाणी एक स्टोरी येते. एक पिता आणि एक त्यांचा मुलगा असतो, लहान मुलगा. तर पिताला मुलाला एंटरटेन करायला आवडतं, निश्चितच. प्रत्येक बाप आपल्या मुलाचे लाड करतो, करतात ना प्रभू? तर प्रत्येक पिता आपल्या मुलाचे लाड करत असतो. एक दिवस आपल्या पिताने आपल्या मुलासाठी पेढ्यांचा पुडा आणला, बॉक्सचा बॉक्स, गुपचूप घरात घेऊन गेला किचनमध्ये, आणि त्या मुलाच्या आईला सांगितलं, हे आपल्या मुलासाठी आणलेलं आहे आणि हे त्याला सरप्राईज म्हणून तू दे. आणि आपले जे पिताजी होते ते मस्तपैकी आपला आपला पेपर वाचत बसले. मुलाने काय केलं? मुलाने बघितलं का माझ्यासाठी पप्पांनी पेढ्यांचा बॉक्स आणलेला आहे. मग त्याने काय केलं? त्याने त्याच्यातनं एक पेढा घेतला आणि त्याच्या पप्पांच्या जवळ गेला आणि हळूच पप्पांच्या तोंडात एक पेढ्याचा तुकडा टाकला. सांगितलं, पप्पा मी तुमच्यासाठी पेढे दिले. किती आनंद झाला असेल त्या पप्पांना, बरोबर? त्यांना माहिती आहे की हे पेढे मीच आणलेले आहेत, हा माझ्याच आणलेले पेढे मला आणून खाऊ घालतोय. पण मुलाच्या हातून ज्यावेळेस आपल्या पिताला काहीतरी मिळतं, त्याच्यातला जो आनंद आहे तो खूप विशेष आहे. त्यांच्याचकडनं आणलेलं असतं, पैसे पण त्यांनीच खर्च केले, मुलाने काहीच केलेलं नाही. फक्त त्याने काय केलेलं आहे, जे आपल्या पिताकडनं प्राप्त झालं त्याच्यातलं थोडंसं त्यांनाच दिलं, बरोबर? मग आता विचार करा, सगळ्या जीवांचे, सगळे जीव म्हणजे मनुष्य फक्त नाही, कुत्रे, मांजरे, सरडा, पाली, जे किडे मकोडे, डास, मच्छर, सगळ्या जीवांचे जे परमपिता आहेत, त्याने आपल्याला इतक्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. त्याच्यातला आपण भगवंतासाठी काय करतो? आपण भगवंताला काय देतो? देतो का काही? देते का काही? त्याने तर स्वतःलाच देऊन टाकले. म्हणून आपल्याकडे पुरातन काळापासून एक पद्धत होती. आपल्याकडे जे काही आपण जेवायला घेतो, ते जेवायला बसायच्या आधी भगवंताला नैवेद्य दाखवला जायचा. हे भगवंता, हे तुम्हीच आम्हाला दिलेलं आहे, आमच्याकडनं आम्ही तुम्हाला कुकिंग करून तुमचीच वस्तू आम्ही तुम्हाला अर्पण करतोय. आणि ते जे काही नैवेद्य दाखवलेला असतो, तो नैवेद्य प्रसाद स्वरूपामध्ये सगळीकडे वाटला जातो. आपण एक दिलं पाहिजे ना काहीतरी, टोकन ऑफ लव्ह. आज बघा, कोविडचा काळ एवढा भयंकर चालू होता, अजूनही आहेच. बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनचे तुटवडा होता, पण भगवंताने आज आपल्याला एवढं सगळं ऑक्सिजन दिलेलं आहे. आपण कधी थँक्यू म्हटलं? कधी म्हटलं की नाही, हे भगवंता तुम्ही मला एवढं सगळं दिलेलं आहे, थँक्यू व्हेरी मच. ज्या शरीराने आपण एवढा सगळा भोग करतो, नाशिकचे मिसळपाव खातो, मुंबईचा वडापाव खातो, आपण कधी म्हटलं की नाही मला ही जीभ दिली, एवढी 2 इंचाची जीभ आहे, तरी म्हटलं थँक्यू? एवढीशी करंगळी आहे, ह्याची आपल्याला किंमत नाहीये. पण ज्यावेळेस ह्याला ठेच लागते ना, तेव्हा कळतं, अरे इथं मला जगूच देणार नाही बाबा, बरोबर? पण ही जी आयुष्य आहे, हे आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. आपण कधी त्यांना थँक्यू म्हणतो? आपण कधी त्याच्या बदल्यामध्ये त्यांच्यासाठी काही करण्याचा प्रयत्न केला? आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या बदल्यात, जसं पिता पुत्राची गोष्ट सांगितली, एक पिताला आपल्या मुलाकडनं काय अपेक्षा असते? काय अपेक्षा असते? याने काय फार मोठा गाडी बंगला बांधून माझ्या नावावर करावा, काय याने मला सगळं काही मस्त फ्लाईटमध्ये फॉरेन टूर करून द्यावा, अशी अपेक्षा असते का? काय इच्छा असते आपल्या पिताची मुलाकडनं?
एकच असते, याने मला प्रेम लावावे. मग आपण जर का एक पिता असून आपल्या मुलाकडनं प्रेमाची अपेक्षा करतो, तर आपले जे परमपिता आहेत त्यांना आपण किती प्रेम लावतो? लावतोय प्रेम? प्रेम लावत नाही. म्हणून आज आपल्या सगळ्यांना दुःखाची अनुभूती होते. असं कोणी आहे का ज्यांना आयुष्यात दुःखच नाहीये? आहे? दुःख आहे का दुःख नाहीये? आहे. प्रत्येकाला दुःख आहे, कारण आपण डिस्कनेक्टेड आहे. आपण तो संबंध स्थापितच नाही केलाय भगवंताशी, आपण तो तोडलेला आहे. भगवंतांना एकच अपेक्षा आहे आपल्याकडनं, फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. आणि भगवंताने शास्त्रामध्ये त्याचं देऊ नाही दिलं. हरे नाम नामेव केवलम कलो नास्ते व नास्ते नास्ते गतिरन्यथा. एकमेव हरिनाम करा, बस, मला बाकी काहीही नको आहे. तुम्ही जर का हरिनाम केलं तर तुम्हाला शुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त होणार आहे. अजून काय पाहिजे? ज्या सगळ्या सृष्टीचे निर्माते भगवान श्रीकृष्ण आहेत ते जर का माझ्या बरोबर आहे, तर मला इकडे तिकडे काही फिरायची गरज आहे का? माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायची काय गरज आहे? जर का मोदीजी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, तर मला सातबारा काढायसाठी तलाठीला अंडर टेबल द्यायची गरज आहे का? घर बसल्या सगळं मिळेल, बरोबर? म्हणून आपण जास्तीत जास्त हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन केलं पाहिजे, हरिनाम जप केला पाहिजे, भगवान श्रीकृष्णांची सेवा केली पाहिजे. श्रीमती राधाराणीच्या अनुगत्यामध्ये श्रीमती राधाराणीने जो सेवा भाव आपल्याला दाखवलेला आहे, म्हणून राधाराणीसाठी स्पेशल त्यांनी एक धून ठेवलेली आहे. का? कारण राधाराणीने भगवंताचं मन जिंकलेलं आहे. इमॅजिन करा, सगळं जग भगवंतांच्या मागे आणि भगवंत राधाराणीच्या मागे. का? एकमेव सेवा भाव. जितका अधिक आपण सेवा करू, तितका भगवंताला आपल्याकडे आपण जवळ घेऊ शकतो. आणि भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहे, मग आपल्याला तर निश्चितच आनंद प्राप्त होणार आहे. आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज आहे? तो मध्ये ओरडतोय. का ओरडतोय? कारण त्याला हरिनाम घेता येत नाही. आपण मागच्या जन्मी कुठेतरी कैलास असेल. आलं लक्षात? ही जी संधी आहे हरे कृष्ण महामंत्र जप करण्याची संधी, फक्त मनुष्यालाच प्राप्त होते, दुसऱ्या कोणालाच नाही. एक साधा पोपटाचा विचार घ्या तुम्ही. एक साधा पोपट आहे, तो पण म्हणतो पिटू पिटू, तो पण विठूचं नाव घेतो. त्याला आहे ज्ञान का आपण भगवंतांचं नाम जप केलं पाहिजे? फक्त आणि फक्त मनुष्याला ही गोष्ट प्राप्त आहे. कारण मनुष्याला ही गोष्ट प्राप्त झाल्यामुळे मनुष्य आपल्या बुद्धीचा, आपल्या आयुष्याचा योग्य तो वापर करून हरिनामाचा जप करून आपला जन्म सार्थक करू शकतो. त्या पोपटाला काही समजत नाहीये. त्याला जर का तो किती विठू विठू करत बसला तरी त्याची मान ज्यावेळेस पिळली जाणार आहे त्यावेळेस तो क्या 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 करून मरणार आहे. आपल्याला तसं मरायची इच्छा आहे का? जर का आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे, ह्याच जन्मात घ्यायचा आहे, म्हणजे आम्ही तर चॅलेंज करून सांगतो, आनंदाचा अनुभव ह्याच जन्मात. असं नाही की बघा हे असं केलं तर मग पुढचा जन्म हा मिळेल किंवा पुढे जन्नत मिळेल वगैरे, हे नाही. आपल्याकडे त्या गोष्टीचे भंपक आश्वासनं नाही आहेत. ह्याच जन्मामध्ये शुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त करून देणारा एकमेव हरे कृष्ण महामंत्र आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेल की हरे कृष्ण महामंत्राचा जप करू लागा. आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य सार्थक करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त जप करा आणि असंच मला तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी देत राहा. इथून पुढे दर शनिवारी आहे ना प्रभू, टायमिंग काय ठेवायचं आहे? 6 ला कोणी देणार नाही. 7 ते 8 1 तास सिनेमा आहे. आपण इथून पुढे दर शनिवारी 7 ते 8 ह्या ठिकाणी सत्संग घेणार आहोत आणि सत्संगामध्ये कथा कीर्तन होत राहील आणि अधिकाधिक आपण भगवंताविषयी जाणून घेऊ आणि अधिकाधिक भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपण ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण जाणार आहोत. काही प्रश्न आहेत कोणाला? लाईव्ह मध्ये कोणाला काही प्रश्न आहेत तर तुम्ही विचारू शकता. हा, एव्हरी सॅटर्डे संध्याकाळी 7 ते 8.
ठीक आहे, काही प्रश्न आहेत कोणाला? प्रभू, एक प्रश्न आहे. हा, नैवेद्याचा उल्लेख केला होता. जर नैवेद्य नाही खाल्ला तर काय होईल? नाहीतर आपण पाप खातो. जर का आपण नैवेद्य नाही खाल्ला तर आपण पाप खातो. शुद्ध मराठीमध्ये सांगायचं तर एहसान फरामोश. त्यांनी आपल्यावरती कृपा केलेली आहे, आपण त्यांनाच काही न देता आपलं आपण खातोय, म्हणजे आपण एन्जॉय करतोय. आपण कधी त्यांच्याविषयी विचारच करत नाही. म्हणून नैवेद्य हा प्रत्येकाने केलंच पाहिजे. प्रत्येकाने नैवेद्य दाखवला पाहिजे. ठीक आहे, अजून काही? तर आता आपण ह्याच्या पुढच्या सेक्शन मध्ये आणखी थोडस पुढे जाणार आहे इच्छा प्रत्येकाची? लेडीजला नाही इच्छा आहे इच्छा. जी रासलीला भगवान श्रीकृष्णांची झाली होती त्याचा ट्रेलर आपण इथे बघूया. काय करायचंय? शुद्ध मनाने हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करायचं आहे आणि अनुभूती घ्यायची आहे की खरंच खऱ्या अर्थाने भगवंत आपली साथ देत असतात. आनंदाचा अनुभव आपल्या मनामध्ये येतो का? करू शकाल सगळेजण? तत्पूर्वी आपण भगवंताची कृपा पण घेतली पाहिजे. कृपा मिळाल्याशिवाय आपल्याला आनंद एन्जॉय करता येईल का? नाही करता येईल. कृपा घ्यावी लागेल. तर हा जो महिना आहे हा विशेष करून ह्याला वैष्णव पद्धतीनुसार दामोदर मास म्हटलं जातं. ह्या महिन्यामध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला झालेल्या आहेत आणि त्यातली विशेष जी लीला आहे ती दामोदर लीला. उखलबंद माहिती असेल, भगवंताच्या पोटाला दोरी बांधून उखाळाला बांधून ठेवलं होतं. ती लीला ह्या ठिकाणी झालेली आहे या महिन्यामध्ये. आणि आपल्या समोर इथे एक मोठं पोस्टर लावलेलं आहे. ते भगवान श्री दामोदरजी जे आहे त्या दामोदरजींची स्तुती आहे आणि आपण सगळेजण ती म्हणायचं आहे. ते म्हणून भगवंतांची कृपा प्राप्त करायची आहे. ह्या महिन्यामध्ये भगवंताला प्रेमाने, मनामध्ये कुठलाही स्वार्थी भाव, भोग प्रवृत्ती नसून आपण भगवंताला प्रेमाने दिवा अर्पण करायचा आहे. दिव्याची सोय आपण इथे केलेली आहे. भगवंताला प्रेमाने दिवा अर्पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण कीर्तन नृत्य करणार आहोत. तयार आहे सगळेजण? ठीक आहे. सो दिव्यांची तयारी होते आहे तोपर्यंत आपण हे जे दामोदर अष्टकम आहे, राधा दामोदरजींचं अष्टक, ते आपण म्हणूया. मी म्हणतो, माझ्या मागे तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. समोर वाचायला दिलेला आहे आणि ते झाल्यानंतर आपण दिवे घेऊन ओवाळणार आहे भगवंताला. भगवंताला दिवे ओवाळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. भगवंतांच्या चरणांना 4 वेळा दिवे ओवाळायचे. भगवंतांच्या नाभिस्थानाला 2 वेळा ओवाळायचे. भगवंतांच्या चेहऱ्याला 3 वेळा ओवाळायचं आहे आणि मग संपूर्ण शरीराला 7 वेळा ओवाळायचं आहे. असं ओवाळून समोर जे स्टँड ठेवलेलं आहे तिथे दिवे ठेवून द्यायचे. तयार आहे सगळेजण? म्हणायचं आपण. वाचता येत आहे सगळ्यांना? प्रभूजी तुम्ही साईडला होऊन जा, यांना वाचता आलं पाहिजे. अनिकेत प्रभू. हरि बोल. नमामि ईश्वरं सच्चिदानन्दरूपं लसत्कुण्डलं गोकुले भ्रजमानम्. यशोदाभियो लोकलाघवमानं परं दृष्टमात्रं ततो धृतगोप्या. यशोदा
परामृष्टमत्यं ततो धृतगोप्या नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपं रसकुण्डलं गोकुले भजमानम्
गोकुले ब्रजमाना सगळ्यांनी म्हणत म्हणत ओवाळायचं आहे. जोर जोरात म्हणा. Krishna Krishna Hare